हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि होळीच्या कलरप्रमाणे तुमचं पण आयुष्य एकदम आनंदमय खुशीमय तुमच्या लाईफमध्ये एकदम सगळं चांगलं होऊन जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना. तर असो, तर आता इथे मी ना डाळ टाकलेली आहे शिजायला. चांगली डाळ शिजलेली आहे. तर हा व्हिडिओ कालचा आहे होळीचा आहे. तर चांगलं आता पुरणचं सारण करायचं होतं मला तयार. तर छानपैकी पुरणचं सारण तयार झालेलं आहे. तर इथे मी ना आता पहिले याच्यामध्ये गूळ टाकते, विलायची टाकते आणि छानपैकी हे मिश्रण एकत्र करून घेते. तर विलायची घेतलेली आहे, चांगली एकदा कुटून घेते छानपैकी आणि त्याच्यामध्ये टाकते. आणि डाळ शिजायच्या वेळेस याच्यामध्ये जायफळ टाकलेलं होतं मी, तर जायफळ टाकायची गरज नाही आता. आणि गूळ टाकलेला आहे. तर आता हे मिश्रण तूप पण टाकते, 2 चम्मच तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे चांगलं आता एकजीव करते आणि हे चांगलं याच्यामध्ये परतून घेते. तर आता इथे मला करायचं होतं सार. तर आमच्याकडे आम्ही सार म्हणतो, प्रत्येक ठिकाणी त्याला आमटी म्हणतात. तर आता त्याच कुकरच्या भांड्यामध्ये मी सार करायसाठी घेतलेले. आता खूप मोठे भांडे पडतात घासायला. तर आता याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. कढीपत्ता आणायचा होता मला, पण कढीपत्ता काय नव्हता माझ्याकडं. तर मी इथे पहिले मसाला काढलेला आहे. छानपैकी मसाला चांगला झालेला आहे, बारीक वाटून तेलगील टाकून त्याच्यामध्ये आणि सगळे मसाले टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि छानपैकी साराला उकळी दिली आणि सार तयार झालेला आहे. आणि ते पुरणपोळी करायची आहे मला. तर मग आता इथे आहे ना मी लगेच पिठाचे 2 उंडे घेतले छोटे छोटे. त्याच्यामध्ये पुरण भरलेलं आहे आणि पोळी लाटत आहे. पीठ थोडं पातळ झालेलं होतं. तर माझ्याकडे टाईम पण नव्हता पटकन पिठाला पूर्ण सैल करायसाठी, कारण खूप उशीर झालेला होता. तर माझ्या पद्धतीने केलेले आहेत मी, पण तुम्हाला प्रॉपर एक व्हिडिओ तयार करून दाखवणारच आहे पुरणपोळीचा. मी कशी करते पुरणपोळ्या कशा नाही तर दाखवणारच आहे. तर आता इथे आता आलेले आहेत, जशा केलेल्या आहेत पटापट. तर चला, आता व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय.